काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या तब्बल 26 लोकांचा मृत्यू झाला होता। या 26 लोकांमधील 3 जण अतुल माने, हेमंत जोशी व संजय लेले हे डोंबिवलीकर होते। हे 3 जणही सहकुटुंब तिकडे पर्यटनासाठी गेले होते। मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात यात हे 3 देखील मृत्युमुखी पडलेत। काल या 3घांचे देखील पार्थिवावर डोंबिवलीमधील शिवमंदिर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। या दरम्यान भागशाळा येथे 3घांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे तसेच भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, राजेश मोरे यांच्यासह शेकडो डोंबिवलीकर, सर्वपक्षीय नेते, राजकीय पुढारी देखील या अंत्यसंस्काराच्या समय उपस्थित होते। एकंदरीतच काल या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवलीकरांमध्ये एक प्रचंड रोष पाहायला मिळाला। मुख्यमंत्र्यांसमोरच पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या दहशतवाद्यांना कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली। एकंदरीतच काल दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर या अशा प्रकारचे होर्डिंग्स जे आहे ते जागोजागी या 3घांना भावपूर्ण श्रद्धांजलीपर होर्डिंग्स देखील लावण्यात आले होते। या 3घांच्या नातेवाईकांनी काल या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे। तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदमध्ये भाजप, मनसे, शिवसेना, शिंदे गट, शिवसेना, ठाकरे गटाने देखील या बंदला पाठिंबा दिला आहे। एकंदरीत आपण सकाळ पाहू शकता की या ठिकाणी बहुतांश दुकाने बंद आहेत। आपल्यासोबत आता लेले यांचे मित्र आहेत। सर, काय सांगाल? एकंदरीत आज बंद पुकारलेला आहे, काय भावना आहेत तुमच्या? नाही, ही सर्वात चांगली गोष्ट आहे की सर्व पक्षांनी यासाठी हाक दिली आहे आणि ह्याचा निषेध करू तेवढा कमीच आहे। पण एक डोंबिवलीकर म्हणून मला तरी असं वाटतं की आणखीन पण पावलं उचलायला पाहिजेत, पण सगळ्या डोंबिवलीकरांनी पण ह्याच्यात सामील होऊन सगळ्यांना साथ दिली पाहिजे। एकंदरीतच या हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीकरांमध्ये प्रचंड असा संताप पाहायला मिळतोय। या बंदच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमधील शाळांमध्ये देखील मेसेजच्या माध्यमातून पालकांना आज सुट्टी असल्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तसंच सर्वपक्षीय नेते काही वेळातच या बंदसाठी रस्त्यावर देखील उतरण्याची शक्यता आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।